अचानक तुमच्या खात्यात पैसे आले 10,000, 50,000, 5 लाखापेक्षा जास्ती, तर ते सरकारला कळतात का? हो, जर सरकारला कळतात तर किती जास्ती पैसे आल्याच्या नंतर इन्कम टॅक्स त्याच्यावर इन्क्वायरी करतो तुमच्या खात्याची, किंवा तुम्हाला कोणी पैसे पाठवल्याच्या नंतर इन्कम टॅक्स त्या खात्याची इन्क्वायरी करतं. उदाहरणार्थ तुमच्या मित्रांनी पाठवले असतील, तुमच्या नोकरीतून आलेले असतील, तुमच्या व्यवसायातून आलेले असतील, तुमच्या आई वडिलांनी पाठवले असतील, तर हे इन्क्वायरी कधी करतं? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की इन्कम टॅक्स तुमच्या खात्याची इन्क्वायरी कधी करतं. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहतात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया. इन्कम टॅक्स तुमच्या खात्याची इन्क्वायरी कधी करतं? किती रक्कम आल्याच्या नंतर इन्कम टॅक्स त्याकडे लक्ष देतं. इन्कम टॅक्स तुम्हाला नोटीस पाठवतं. उदाहरणार्थ तुमच्या बचत खात्यात 10 लाखापेक्षा जास्ती अचानक पैसे आले तर इन्कम टॅक्स त्याच्याकडे लक्ष देतं. किंवा तुम्ही एखादी चांगली मोठी रक्कम की एखादी तुम्ही खरेदी केली, एखादी वस्तू तुम्ही 15-20 लाखाची अचानक खरेदी केली त्या अकाउंटवरून, तर त्या अकाउंटची इन्क्वायरी होऊ शकते. किंवा उदाहरणार्थ तुम्ही एखादी मोठी रकमेची एफडी केली, 15 लाख 20 लाखाची जर एफडी केली तर इन्क्वायरी होऊ शकते. किंवा तुम्ही तुमची उलाढाल त्या महिन्यात तुमची उलाढाल जास्ती झालेली आहे, अचानक तुमच्या उत्पन्नाच्या जास्ती झालेली असली तर इन्कम टॅक्स त्याच्याकडे लक्ष जाऊ शकतं. उदाहरणार्थ 10 लाखाच्या पेक्षा जास्ती. आता महत्वाचा प्रश्न, युपीआय वर सरकारचं लक्ष असतं का? युपीआय पेमेंट हे बँकेशी निगडीत असतं, बँकेला जोडलेलं असतं, त्यामुळे युपीआय पेमेंटला सरकारचं लक्ष असतं. पण तुम्हाला मित्रांनी 500 पाठवलेत, घरच्यांनी 1000 पाठवलेत, तुम्ही मित्राला 20,000 पाठवले, मित्रांनी तुम्हाला 20,000 पाठवले, घरच्यांनी तुम्हाला 50,000 पाठवले, पुन्हा तुम्ही घराला 30,000 पाठवले, तर काही होत नाही. ह्या किरकोळ गोष्टी आहेत. पण तुमच्या खात्यात अचानक व्यवहार, तुमच्या दररोजच्या दैनंदिन अचानक तुमच्या खात्यात इथून मागची हिस्ट्री जर पाहिली, तुम्ही अचानक त्या खात्यात 15-20 लाखाचा व्यवहार जर केला, 15-20 लाखाच्या वरचा व्यवहार केला, तर मग ते अचानक इन्कम टॅक्सच्या लक्षात येतं. अचानक इन्कम टॅक्स त्याच्यावर इन्क्वायरी करावी लागते. पण तुम्ही जर 10,000, 15,000, 20,000 रुपये गुगल पे, फोन पे वापरले तर हे किरकोळ आहे. तुम्ही तुमच्या मित्राला पाठवले, नातेवाईकाला पाठवले, दैनंदिन जीवनात एखादी गोष्ट खरेदी केली 10-20 हजाराची, तर काय नाही. पण तुमच्या खात्यामध्ये याच्या आधी 20 लाखाची 15 लाखाची उलाढाल झालेली नसेल आणि अचानक जर उलाढाल झाली तर मग त्याकडे सरकारचं लक्ष जातं, इन्कम टॅक्सचं लक्ष जातं. आता पाहूयात कोणते पैसे सुरक्षित आहेत. तुमच्या आई वडिलांनी पाठवलेले पैसे सर्वसामान्य मानले जातात, त्यात काहीही टेन्शन नाही. तुमच्या नवऱ्याने किंवा बायकोने तुम्हाला पैसे पाठवलेत तेही सुरक्षित आहेत. तुमच्या मित्रांनी तुम्हाला पैसे पाठवलेत तेही सुरक्षित आहेत. तुमच्या पगारातून आलेले पैसे नोंद राहतात फक्त, पण सुरक्षित आहेत. तुमच्या व्यवसायातून आलेले पैसे हे व्यवस्थित सुरक्षित आहेत किंवा नोंद राहतात. तुमच्या मित्रांनी तुम्हाला पैसे पाठवलेले तेही सुरक्षित राहतात. फक्त तुमच्या खात्यात अज्ञान व्यक्तींनी, अनोळखी व्यक्तींनी मोठी रक्कम टाकली किंवा तुम्ही त्याला मोठी रक्कम टाकली तर तुमच्या खात्याकडे इन्कम टॅक्सचं लक्ष जाऊ शकतं. नाहीतर तुम्ही जर दैनंदिन जीवनात तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्र असतील, तुमचे आई वडील असतील, तुमचं बायको असेल, तुमचा नवरा असेल, जे कोणी तुमचे नातेवाईक असतील, त्यांनी जर तुम्हाला पैसे पाठवली, मोठी जरी रक्कम पाठवली, त्यांनी तुम्हाला मोठी रक्कम जरी पाठवली तरी इन्कम टॅक्स तुम्हाला सांगता येते की ही माझे नातेवाईक आहेत, यांनी मला मदत केली. पण अननोन ओळखीने किंवा तुमच्या नवीन एखादे ज्याची ओळखच नाही त्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे घेतले किंवा तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिले अनोळखी व्यक्तीला, तर इन्कम टॅक्स त्याकडे लक्ष जाऊ शकतं. नोटीस कधी येते? आता पाहूयात तुम्हाला नोटीस कधी येते. समजा तुमच्या अकाउंटला दर महिन्याला 1 लाख रुपये येत आहेत, दर महिन्याला 1 लाख रुपये येत आहेत आणि इन्कम टॅक्सला तुम्ही सांगितलेलं आहे, सरकारला तुम्ही सांगितलेलं आहे की माझं महिन्याचं उत्पन्न 50,000च आहे, तर इन्कम टॅक्सच्या लक्षात येतं. ते त्यांना प्रश्न पडतो की 1 लाख रुपये कसे येत आहेत, त्याच्यावर ते इन्क्वायरी करतात की यांचं उत्पन्न किती आहे, यांचा रोख रक्कम व्यवहार आहे का, दुसरे व्यवहार आहेत का, ते कॅशवर चालतात किंवा हे उत्पन्न लपवित आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी ते इन्क्वायरी करतात. म्हणजे पैसे तुम्ही दिल्यावरच नाही तर तुमच्या खात्यात पैसे आले तरी त्यावर इन्क्वायरी होती, त्यावर नोटीस येऊ शकते. तर अंतिम सत्य काय? प्रत्येक व्यवहारावर, प्रत्येक अकाउंटवर सरकारचं लक्ष असतं असं नाही, पण तुमचा आर्थिक व्यवहार जर मोठा झाला तर सरकारचं लक्ष जाऊ शकतं. तुमच्या युपीआय वर सरकारची नोंद असते. तुमच्या कुटुंबाने पाठवलेले पैसे हे सर्वसामान्यच मानले जातात. सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्ही तुमचं उत्पन्न लपवणे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्या मित्राला ह्या व्हिडिओची गरज आहे त्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा नवनाथ आंधळे.